अहिल्यानगर कर्जत येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसरात जिहादी वृत्ती समाज कंटकांनी अतिक्रमण केलं असून ते अतिक्रमण लवकरात लवकर काढावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीनं कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला होता। यावेळी संग्राम जगताप आक्रमक झाले होते। आपल्याला कुठेतरी विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी आलो। प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे तिरंग्याचा सन्मान करणारं सरकार आहे। आज हे सरकार जे आहे हे तिरंग्याचं रक्षण करणारं सरकार आहे। आणि इथं जे लोक आज मंदिराच्या पुढे अतिक्रमण करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, घरं बांधतात, ही लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची आबरू राखण्याचं काम करणारे लोक नाही। तर आपण काश्मीरमध्ये पाहिलं की त्यांनी आपल्या लोकांना विचारलं तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे। मग आपल्यातले लोक गेले, त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्याचं उत्तर देखील दिलं। पण ते थांबणार नाही। आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात विचारून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्याचे जे भाईचारा पाळणारे लोक आहेत, हे भाईचारा जोपासणारे लोक आहेत, हे जे निवडणूक आली तर मता करतात जे काही जोगळ मागणारे लोक आहेत, त्यांनी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे। ते कुठेतरी सांगतात आम्ही काही ठिकाणी ऐकलं की ते म्हणले असं नाही घडलं, तसं नाही घडलं। आता याचं कोण होती पाहिला? आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते, काय धर्म आहे। काही जण तर तुम्हाला सांगतो त्याला ते कर्मा पडायला लावलं, त्याला जर पडता आलं त्याला गोळ्या घातल्या। ते इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठेतरी आज आपल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये, शहरांमध्ये, छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर जर आपल्याला कुठेतरी याची जर जाण नसेल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या देशावर सुद्धा आपण राहू नये। त्यामुळे आपल्याला आम्हाला सगळ्यांना आज कर्जत भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती राहील की हा प्रश्न फक्त तालुक्यापुरता नाही, हा कर्जतच्या एखाद्या आपल्या नगरपालिका हद्दीतील शहरातला नाही, तर हा सकल हिंदू समाजाचा प्रश्न आहे। उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलींचा रक्षणाचा विषय आहे, हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे। म्हणून आपण प्रत्येकाने याच्यावर गांभीर्याने पाहिलं पाहिजे। आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला जर सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आलो, लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी इथं कायद्याचं पालन कुठेतरी आम्ही सगळ्यांनी केलं आहे। पण पुढच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही, आमच्या जर सकल हिंदू समाजाची इथं कुठेतरी अवहेलना होत असेल, त्यांची जर तुम्ही कुठेतरी चर्चा करत असाल तर तुम्हाला सांगतो ते शिवतला, त्या खेडपीतला किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी असेल किंवा तुम्ही कोण असाल, तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील दाखवण्याशिवाय राहणार नाही। हे देखील आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही जातो। तसं तुम्ही मिटिंगला नगरला येता, पण तिथं आम्ही काय करणार, आम्ही इथे येऊ। आणि तुमच्या सगळ्यांच्या मिटिंगा तिथं जिल्हा परिषदेमध्ये असतात, कलेक्टर ऑफिसमध्ये असतात। आणि हा प्रश्न तुम्हाला सांगतो हा कुठलाही या वैयक्तिक विषय नाही, तर हा धर्माचा विषय आहे। 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि 13 तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला तिथं जयंतीचे पोस्टर लावण्याचं काम सुरू होतं, तर एक जिहादी तिथं आला आणि त्यांनी काय केलं तर सुद्धा आमच्याकडे वेगळं आहे। म्हणजे त्यावेळेला देखील आपल्यातले काही लोक शांत बसतात की ज्या बाबासाहेबांनी या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला, घटनेच्या माध्यमातून दिला, तर त्या बाबासाहेबांना सुद्धा हे मानायला तयार नाही, त्या तिरंग्याला मानायला तयार नाही। ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात। आणि तो मग कुठलाही असो, तो लव्ह जिहाद असो, लँड जिहाद असो, किंवा आपण पाहिलं की तिथं कर्मा नाही पडता आले तर मर्डर जिहाद सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांनी केला। पण याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे। आणि म्हणून आजचा जो काही आपला रास्ता रोको होता, सकल हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पडळकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे, मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत। पण आज इथं हा विषय थांबणार नाही, जोपर्यंत तुम्ही ते अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष, याचा पाठपुरावा आणि हा प्रश्न
आम्ही सातत्यानं हा राज्य सरकारपासून तर आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत हा या ठिकाणी ज्वलंत ठेवण्याचं काम आमच्या वतीने केलं जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी, प्रशासनाच्या सर्व लोकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.